अंतर 19 ही स्क्रिप्ट डोक्यात येण्याचं कारण म्हणजे लॉकडाऊन होतं, सर्व काही लॉकडाऊनमध्ये घरी बसलेले होते आणि त्यावेळेस व्हॉट्सअपवर वगैरे परिचारिकांच्या किंवा डॉक्टर्स किंवा कंपाऊंडर्स यांच्या अवेलनेच्या बऱ्याचशा स्टोऱ्या व्हॉट्सअपवर येत होत्या. त्यातल्यात मी कुठेतरी एक स्टोरी बघितली की तिथल्या सोसायटीने त्या नर्सला घरी येण्याची परवानगीच दिली नाही. सो ते फार कुठेतरी एक हृदयद्रावक घटना म्हणून ती मला वाटली. हे आपले कोरोना योद्धा होते जे एका मानवी जिंकण्यासाठी लढत होते, त्यांच्यासाठी काहीतरी एखादी फिल्म बनवावी या हेतूने मी ही स्क्रिप्ट लिहिली. अंतर 19 या फिल्मचं मी प्रोडक्शन डिझाईन केलं आहे. ॲक्च्युली संतोषजींबरोबर ही माझी दुसरी शॉर्ट फिल्म आहे. आमचं ज्यावेळेस लोकेशन हंटिंग सुरू झालं त्यावेळेस आमचा आर्ट डिरेक्टर्स रवीन आणि माझं याबद्दल बोलणं आलं होतं की आपल्याला रिअल लोकेशन पाहिजे. मग त्या डिस्कशनमध्ये आम्हाला फार जवळच ज्वलंत लोकेशन म्हणजे एकदम म्हणतात ना की एकदम रिअल लोकेशन अवेलेबल झालं. आणि त्याचबरोबर आम्हाला आणखीन एक फायदा झाला की त्याच हॉस्पिटलच्या पाठीमागे त्यांचं राहण्याचं हॉस्टेल होतं, क्वार्टर्स होते ते जे गव्हर्नमेंटचे स्टाफ क्वार्टर्स वाटावे असे. सो त्याचे जो लोअर मिडल क्लासचा जो फ्लेवर लागत होता, ज्यासाठी आम्ही मुंबईवर फिरत होतो, हे सर्व आम्हाला एकाच जागी मिळालं. सो तो एक मार्ग फार सुकर मिळाला की जे आम्हाला लागत होतं तसंच्या तसंच गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल्स आम्हाला अवेलेबल झालं. सो वी आर व्हेरी थँकफुल टू एसिस हॉस्पिटल अँड देअर टीम. कास्टिंगवर आमचा ॲक्च्युली बराच वेळ गेला कारण ती जी ऑनेस होती, मिडल क्लास प्रोटोगॉनिस्ट आहे आमचं अरुणाताई, त्यासाठी. आणि त्यासाठी ज्यावेळेस चेहरा माझ्यासमोर आला दीप्ती लेलेचा, त्यावेळेस कुठेतरी तिचा चेहरा ग्लॅमरस होता आणि मग तो चेहरा जाईल की नाही कुठेतरी भीती होती. मग आम्ही आणखीन 2-3 जण बघितले पण ते चेहरे पण तसेच ग्लॅमरस होते. मग शेवटी आम्ही दीप्तीवर स्क्रीन टेस्ट घ्यायचं ठरवलं आणि स्क्रीन टेस्टच्या दिवसापर्यंत तो पहिला फोटो क्लिक होईपर्यंत आम्हाला कुठेतरी टेन्शन होतं कारण त्याचे आईज जे होते ना ते थोडेसे घारे होते. आणि मग त्यामुळे एक कॉमन मिडल क्लास नर्स तिचा चेहरा तिचा लुक अचीव होईल की नाही त्याबद्दल थोडंसं आम्हाला आवर मेकअप मॅन अँड आवर कॉस्ट्यूम डिझायनर डन द गुड जॉब. आफ्टर दॅट वी ऑल हॅपी अँड वी गॉट एक्सायटेड की चला आपलं कॅरेक्टर आपल्याला भेटलेलं आहे. परिचारिकेचं कॅरेक्टर ते खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी कारण एकतर ह्या क्षेत्रातलीच काही विशेष माहिती नव्हती मला. माझा एक टिपिकल बोलताना पुणेरी टोन आहे, सो तो मला बाजूला ठेवायचा. मग त्यानंतर मी पण एका हॉस्पिटलमध्ये पुण्यात पण मी एका हॉस्पिटलमध्ये जाऊन 2 दिवस तिकडे जाऊन आले. तिथल्या ज्या नर्सेस होत्या त्यांच्याशी मी बोलले की तुम्ही कसं काय काम करता. ती जी सिच्युएशन होती एस्पेशली कोविडची जी त्या याच्यामध्ये डबल शिफ्टमध्ये लोक ते कामं करत होते. प्लस ते अशा प्रकारचं काम होतं की स्वतःचा जीव धोक्यात घालून करण्यासारखंच होतं. आणि मला आठवतं की ते PPE किटमध्ये जेव्हा शूट केलं होतं मला तेव्हाच असं थोडंसं चिडचिडायला झालं होतं की खूप उकडतं आहे आणि खूप घाम येतो आणि ते लोक अशा याच्यात काम करत होते. प्लस घरातलं त्यांना सगळं बाजूला ठेवून इथे यावं लागत होतं. सो ते सगळे लक्षात घेऊन हळूहळू मग मी ते डेव्हलप केलं. नमस्कार, ओळखलं का मला? कसं ओळखणार तुम्ही? मास्क घातलंय ना. मी तुमच्याशी संवाद याच्यासाठी साधतोय आणि मास्क वगैरे लटकलेलं दिसतोय. सध्या काळही तसाच आहे, पेंडेमिक चालू आहे. योगायोगाने या पेंडेमिकवरच एक शॉर्ट म्हणजे लघु चित्रपट येतोय कोविड-19, त्याच्यामध्ये मी काम करतोय.